नमस्कार गाववाल्यांनो. तर हे असा आपलं सेकंड पार्ट असा पार्ट 1 तुम्ही बघलाच असाल जत्रेचा सकाळचा व्हिडिओ. आता हे असा रात्रीचा व्हिडिओ. स्पेशली आम्ही रात्री पालखीसाठी इला असो. तर बघा सगळीकडे कशी लाइटिंग असा, तर नननच्या सोबत जाव असा, सासू असा, बघा सगळ्या नात्यातली लोक सोबत असत माझ्या. आम्ही सगळी अशी चाललो असो पालखीसाठी. ऍक्च्युली खरं तर येऊची इच्छा नाही होती, कारण खरंच पाय खूप दुखतात, तब्येत खूपच बिघडली होती. पण म्हणतात ना आपली इच्छा असत आणि जर त्या देवीने साथ दिली तर देवी आपला कशी मंदिरापर्यंत आणतात. तसंच झाला. काकीचा भाचन गाडी आणली होती, त्याच्यामुळे आयता म्हणतात ना पालखी योग गावला. शेवटी देवी प्रत्येकाची काळजी असता, म्हणूनच मी सकाळी पण सांगले ना तुमचा गाराणं तुम्ही गाला देवी पुढे, देवी आपणच ऐकता. तसाच जरा मला येऊची इच्छा होती, पण पायाच्या दुखण्यामुळे मी कुरकुर करी होते. पण शेवटी म्हणतात ना देवीने आपली इच्छा पूर्ण करून घेतल्या. तर बघा इलं जत्रे बघा सगळी येतात. हे माझे दोन्ही भाव असत, ते पण म्हणजे एक तो मुंबईसून इला, एक हयच राहता. तर आम्ही अशी सगळी गप्पा गोष्टी चालू होते. त्यांचं पण म्हणणं होतं की ताई इलय तर रव आता 8-10 दिवस. पण खरं सांगते तब्येतीमुळे ऍक्च्युली कंटाळला असे. बघूया आता किती दिवस राहत गावता. तर बघा देवीची आता पालखी निघाली असा रामेश्वराच्या मंदिराकडे, म्हणजे आपल्या भावाक भेटाक. पण बघा आपले पूर्वीचे उत्सव आणि सण हे किती म्हणजे व्यवस्थित होते, म्हणजे म्हणामुळे. कारण आपल्या पूर्वजांनी किंवा आपल्या देवी देवतांनी आपणात त्याच्यातून प्रत्येक बोध योग शिकवला. प्रत्येक एका सणामागे किंवा प्रत्येक धार्मिक कार्यामागे ना आपण काही ना काहीतरी शिकत असतो. आता जसं बघा ही देवीची पालखी आपली चालली, ही भावाक भेटाक चालली आहे. म्हणजे बहीण भावाची म्हणतात ना एक भेट असता या पालखीच्या निमित्ताने. तर बघा आताच्या काळात असं ना लोकांना म्हणतात ना आपल्या बहिणीकडे आणि जाऊ वेळ पण नाही असा. पण आजही बघा देवी देवतांचे पालखे आपल्या बहिणी भावांका भेटा किंवा म्हणजे अशी बरेचशे गोष्टी असत ते करतच असत. आणि याच्यातून खरंच आपल्या आताच्या पिढीने बोध घेऊन होय खरं तर. आता हे तरंग देवता चालली असेल, त्याच्या मागे पालखी जरी जाऊन आता रामेश्वराची पालखी येतली. ती रामेश्वराची पालखी म्हणजे आमच्या देवीचा तो भाऊ असा. तो भाऊ आता आपल्या बहिणीक बहीण भावाची भेट होतेली आणि मग ती परत ही देवळाच्या दिशेने पालखी येतात. बघा अख्खो गावातली कितीतरी लोक बघा पालखीच्या निमित्ताने इल्ली असत. आणि बाजूक असे हे जत्रेत आपण बघा मेळे लागतात तसे बाजूक स्टॉल लागलेले असत सगळ्यांचे. आणि पालखी उत्सव बघण्यासाठी अक्षरशः गावातून लोक कानाकोपऱ्यातून येतात. रात्रीच्या वेळेत सुद्धा आपण मुंबईत पण जरा जाऊ घाबरतो, पण रात्री बघा गावात एवढं काळो कुठं अंधार असतं तरी सुद्धा प्रत्येक जण पालखी बघूच्यासाठी, ही भेट बघूच्यासाठी, तिथली आतिश बघूच्यासाठी स्पेशली देवळाकडे येतात. तर बघा आता वाजत गाजत अशी पालखी आता देवळाच्या दिशेने येता असा. आणि खरं सांगते ते वाजय होते ना, ते पण इतके मस्त, म्हणजे इतके छान वाजय होते ना, त्यांचा वाजा ऐकून ना आपण पण मंत्रमुग्ध म्हणतात ना तसा होऊन जाऊ होता. दरवर्षी आम्ही म्हणतो ना उत्सवासाठी जातो. म्हणतात कधी कधी असं वाटतं की आता एक वर्ष तर दरवर्षी पालखी बघतो, आता यंदा काय बघू वेगळा काय असला. पण आपण असं म्हटलं ना तरी ती म्हणतात ना ती ओढ असता, ती देवी आई आपल्यापर्यंत आपण घेऊनच येतात. जसं आता मी म्हटलंय की माझा पाय दुखावतो म्हणून मी कुरकुर करी होते पालखीक जाऊ, पण शेवटी म्हणतात ना ते आईकच आपली काळजी असता. आई बघा पालखीपर्यंत शेवटी घेऊनच इली माग.
बघा पालख्यांचं रूप किती सुंदर दिसतं आणि रात्रीच्या वेळी तर प्रकाशमध्ये पालखी पण बघा किती छान दिसतं ना. खरं सांगतं आईचं रूप ह्या बघण्यासारख्याच असतात. आता अशी ही पालखी संपूर्ण देवळात फेरी मारता. त्याच्या मागे बघा सगळी लोक चालत राहतात. 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती ती पालखी उभी राहतात. ते अभंग म्हटले जातात. मग तो अभंग पूर्ण झालो की परत पालखी पुढच्या दिशेने प्रस्थान करता. अशी ही पालखी ही पुढे पुढे करत अख्ख्या संपूर्ण मंदिरात प्रदक्षिणा घालता आणि त्याच्यानंतर हे दोन्ही पालखे मंदिराच्या आतमध्ये गाभाऱ्यात जातं. त्यातली रामेश्वराची पालखी असतात ती थयच राहता. एक रात्र म्हणतात ना भाऊ आपल्या बहिणीकडे राहता, तशी ती पालखी एक रात्र थयच राहता आणि सकाळी ती परत तरंग देवतेच्या सोबत ती पालखी परत आपल्या मार्गात जाऊन प्रस्थान करता. म्हणजे बघा देव पण किती आपले त्या काळात होते की देव देवता पण आपले नात्या निभवत होते. एका दिवसासाठी भाऊ बहिणीकडे ये होतो. आताच्या काळात बहिणींका भावाकडे जाऊक वेळ नाही आणि भावांका बहिणीकडे जाऊक वेळ नाही. पण खरंच हे शिकण्यासारखे असं आपले जे पूर्वीपासून चलत इले जे प्रथा असत, पूर्वीपासून जे चलत इलेली जी परंपरा असा ना त्याच्यातून आपण सगळ्या शिकण्यासारख्या असा. आणि ह्या सगळ्या जर तुमका शिकायचा असत ना किंवा याच्यातून जर बोध घ्यायचो असत आणि जर आपली पुढची पिढी कायमची टिकवची असत. म्हणजे आता बघा पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती आता ते लोप पावत चालली आहे. पण ऍक्च्युली ही चुकीची पद्धत असा. कारण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये बऱ्याचशा गोष्टींचं आपल्या म्हणतात ना एक निवारण मिळतं. आणि ह्या जर सगळ्या तुमका जो अनुभवाचा असत ना त्याच्यासाठी तुमका गावात ह्या येऊचाच लागताना आणि गावात इल्याशिवाय तुमच्याकडे पर्यायच ना असा आहे. कारण काय सांगते कारण गावात अजूनही सगळी बऱ्याच ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धती असा आणि ती रवाकच होई खरं तरच तुमची पुढची पिढी व्यवस्थित म्हणतात ना तयार होतली. कारण जर तुम्ही आता कसा मुंबईत कसा तुम्ही वेगळी राहता, तुमची पोराढोरा वेगळी राहता, त्यांना तितक्या समाधान नाही. पण हीच जर पिढी गावात येऊक लागली ना तर त्यांना आपले रीतिरिवाज समजतील, आपले परंपरा समजतील, आपले नात्यागोत्याची कोड असत ती समजतील. जर तुम्ही मुंबईतच राहिला त्या गोष्टी त्यांच्यापर्यंत त्यांना कधीच समजायचा नाही. आणि मग हळूहळू आपली संस्कृती ना आपणच आपल्या हाताने त्याची वाट लावतो असो. सगळेजण म्हणतात ना की संस्कृती जपांग होई, आपली परंपरा पुढे जाऊ होई, आपलं हिंदू धर्म पसरांग होयो किंवा आपले सगळे रीतिरिवाज जे असतात ते सगळे मुलांपर्यंत पोचांग होय. तर त्याच्यासाठी तुमका गावात ह्या येऊचाच लागतं आणि तुमच्या मुलांका पण ती सवय लावून होई की गावात आपल्या सणांका जाऊ वया. त्याच्यानंतर बघा हे आतिषबाजी चालली होती. खरंच आतिषबाजी बघण्यासारखी असता आणि म्हणतात ना त्या डोळ्यांका एवढ्या छान वाटतं ना ती बघू. तर आम्ही पण बघा सगळं त्याचा आनंद घेत होतो. आता हे पुढे जो क्लिप असा ना ती माझ्या भाच्यान काढलेली असा. त्याच्याकडे द्रोण असा. त्या द्रोणच्या साने बघा देऊळ किती सुंदर आणि किती छान दिसतं असं. आणि तुमका त्या याच्या देवळाच्या आजूबाजूक बघा माणसांचं पण किती गदारोळ असा. म्हणजे विचार करा गावात कितीतरी माणसं असा आणि या जत्रेच्या निमित्ताने ती सगळी येतात. हीच तर खासियत असतं आपल्या गावातल्या सणांची आरती सणांची. म्हणूनच म्हटलंय की प्रत्येकान गावात येऊन कसं आणि गावात येवा. खरंच सांगते जर तुम्ही गावात येत राहिला तर तुमची पुढची पिढी गावात येत राहतली. तर असं होतं आमच्या सातेरी देवीचं आजचं पालखी सोहळ्याचं व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा.